कोड्स. कोड्स पहा, जनरली कोड्स जे डिवाइड होत असतात मेजरली ते होत असतात तीन मध्ये. एक तुमचे राहतात नॉन बायनरी कोड्स, दुसरे राहतात बायनरी कोड्स आणि तिसरे जे आहे ते आपण म्हणतो त्याला म्हणतो अल्फा न्यूमरिक कोड्स. आता पहा, जे नॉन बायनरी कोड्स आहे, नॉन बायनरी कोड्स मध्ये जनरली येत असतात सिम्बल्स. जे सिम्बल्स आहे, सिम्बल्स सगळे कॅटेगराइज होऊन जातात तुमच्या नॉन बायनरी मध्ये. नेक्स्ट येतात आपल्या बायनरी मध्ये. आपण पाहतोय डिजिटल, आपण पाहतोय डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. आपल्याला काय पाहिजे? कोड्स पाहिजे. आपल्याला नंबर सिस्टीम नको. आपल्याला काय करायचं? एखादा कोड काय करायचा? इन्सर्ट करायचा आहे आपल्या डिव्हाइस मध्ये, तो रिट्रीव्ह करायचा आहे, तो रीड करायचा आहे पुन्हा. मग अशा वेळेस जे आहे, जे कोडचे जे टाइप म्हटलं, एक आहे आपला बायनरी, जे मेजर डिव्हिजन होत आहे ते आहे एक बायनरी, आणि दुसरा आहे तुमचा अल्फा न्यूमरिक कोड. तर सगळ्यात पहिले आपण बघून घेऊ अल्फा न्यूमरिक मध्ये. अल्फा न्यूमरिक म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय रिप्रेझेंट करतात? नंबर्स प्लस अल्फाबेट्स. नंबर प्लस काय राहते? अल्फाबेट राहते. तर याच्यामध्ये दोन जे आहे तीन टाइप्स पडतात. एक आहे तुमचा इंटरनल कोड जो आहे 6 बिटचा. नेक्स्ट आहे ASCII. ASCII काय तुमचा? अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन एक्सचेंज. फॉर इन्फॉर्मेशन एक्सचेंज हा तुमचा ASCII कोड जो राहते 7 बिटचा. जर 7 बिटचा म्हटलं तर या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं, इथे पॉसिबल कॅरेक्टर किती राहणार? हे राहणार 2⁻7 which is equals to 128. इथे किती राहतात? 2⁻7 which is 2, हे जे आहे 128. नेक्स्ट आहे EBC DIC. EBC काय? एक्सटेंडेड BCD एक्सचेंज जे आहे इंटरचेंज कोड. हा राहते तुमचा 8 बिट. ऑफकोर्स 8 बिटचा असेल तर 2⁸ पॉसिबल कॅरेक्टर्स जे आहे, तुम्हाला माहिती आहे की जर तुमच्याकडे 8 बिट आहे तर तुम्ही किती शो करू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी किती? 2⁸, जे किती राहणार आहे? 256 जे आहे पॉसिबल कॅरेक्टर्स राहणार आहे तुमच्या याच्यामध्ये. आता पहा, आपल्या कामाचे कुठले इथे याच्यामध्ये एक अल्फा न्यूमरिक बद्दल तुम्हाला एक क्वेश्चन सांगतो की एक्झाम मध्ये क्वेश्चन कुठल्या टाइपचा आलेला आहे. याच्यामध्ये क्वेश्चन आलेला आहे की ASCII कोड किती बिटचा राहतो, किंवा EBC DIC कोड किती बिटचा राहतो, त्याच्यात किती कॅरेक्टर्स पॉसिबल आहेत. अशा टाइपचे जे आहे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये मिळतात. तर हा होता आपला या ठिकाणी अल्फा न्यूमरिक कोड. डायग्राम प्रॉपरली काढून घ्यायची. इथे व्हिडिओ पॉज करायचा आणि जी डायग्राम आहे ही काय करायची? प्रॉपरली काढून घ्यायची. नेक्स्ट आपण येऊ या ठिकाणी बघा, आपण सगळ्यात पहिले कॅटेगराइज करू वेटेड कोडला. बायनरी मध्ये बघा कोणते कोणते टाइप पडतात. बायनरी मध्ये आहे वेटेड, नॉन वेटेड, सेल्फ कॉम्प्लिमेंटिंग, नेक्स्ट आहे सिक्वेन्शियल, नेक्स्ट आहे एरर डिटेक्टिंग अँड करेक्टिंग, रिफ्लेक्टिव्ह आणि काय आहे? सायक्लिक. रिफ्लेक्टिव्ह आहे आणि काय आहे? सायक्लिक. तर एक एक बघू की काय राहते वेटेड कोड म्हणजे नक्की काय. वेटेड आणि नॉन वेटेड म्हणजे काय? सगळ्यात पहिले बघू आपण वेटेड कोड. आता वेटेड कोड काय असते? जो कोड फॉलो करते पोझिशन वेट प्रिन्सिपल. पोझिशन वेट प्रिन्सिपल काय आहे? इथे की प्रत्येक बिटला काय राहणार? स्पेसिफिक काय राहणार? वेट राहणार. आता या ठिकाणी याच्यात बघा, याच्यात डायरेक्ट म्हटलं फक्त बायनरी, याच्यात कुठेच नाही. स्पेसिफिक वेट राहणार म्हणजे काय? एक जर वेटेड कोडची गोष्ट करते तर 8421 हा काय तुमचा वेटेड कोड आहे. वेटेड कोड म्हणजे काय? की प्रत्येक पोझिशन जर असा एक नंबर मी घेतला, हा एक नंबर इथे शो करतोय की 1011 हा नंबर मला बघायचा. हा नंबर काय? हा 8421 कोड मध्ये मी लिहिलाय. हा जर 8421 मध्ये जर मी लिहिलाय तर हा किती असणार? 1 प्लस 2 किती झाला? इथे आला 3 प्लस 8 काय झाला? 11. हा कोड काय झाला? इथे यांनी फॉलो काय केलं की इथे जी प्रत्येक बीट होती त्याचं काय होतं? एक स्पेसिफिक वेट होतं. या ठिकाणी काय होतं? स्पेसिफिक काय होतं? वेट होतं. याला म्हणतो आपण वेटिंग प्रिन्सिपल. जे आहे पोझिशन वेटिंग प्रिन्सिपल, की प्रत्येक ज्या बीट्स आहे स्पेसिफिक वेट आहे. फॉर एक्झाम्पल अजून एक जर एक्झाम्पल देत असेल, मी जर बाय नंबर लिहिला डेसिमल मध्ये, मी लिहिला 10416 हा नंबर लिहिला डेसिमल मध्ये. डेसिमल पण या ठिकाणी आता बघा, डेसिमलला कोड मध्ये आणायचं नाही. डेसिमलला कोड मध्ये आणायचं नाही, कारण कोड्स कोणते राहतात तुमचे 01 मध्ये. कोड कशात राहणार? 10 मध्ये.
डिजिटल पाहताय ते डिजिटल मध्ये तुम्हाला जे कोड्स लागणार आहेत ते सगळेचे सगळे कोड्स तेच राहणार. ओके, आणि त्यात तुम्ही बायनरी पाहताय. आता याच्यात पहा काय म्हटलं, वेटेड कोडची गोष्ट केली. मी काय केली, मी गोष्ट केली वेटेड कोडची. एक मिनिट याला कोड सेट करतो. हे जे आहे नॉट बायनरी, हा आहे न्यूमरिक. एक होता न्यूमरिक, दुसरा होता अल्फा न्यूमरिक, आणि एक जो होता आपण पाहिला होता तो होता, त्याला आपण म्हटलं होतं की जे आहे ज्याच्यात सिम्बल्स वगैरे कॅटेगराइज होत होते त्याला म्हटलं होतं नॉन बायनरी कोड. त्याला म्हटलं होतं आपण नॉन बायनरी कोड. त्याच्यात वेटेड मध्ये बघा, आणि हे सगळे हे न्यूमरिक कोड्स आहे. न्यूमरिक मध्ये पण तुम्ही कोणते पाहता, मेजरली बायनरी. पण बायनरीचं पण कसं आहे, बायनरी मध्ये पण बायनरी फॉलो करते पोझिशन वेटिंग प्रिन्सिपल. हे पोझिशन वेटिंग प्रिन्सिपल काय पहा, जर मी हा डेसिमल मध्ये लिहिलं, जर मी हा काय केला डेसिमल मध्ये लिहिला, डेसिमल मध्ये तुम्हाला माहिती आहे की याचं वेट किती राहते, 6 × 10⁻⁴. याचं किती राहते, 1 × 10⁻⁴. याचं किती राहते, 4 × 10⁻². याचं 0 × 10⁻³ आणि हा किती राहते, 1 × 10⁻⁴ काय राहते, 4. ठीक आहे. हे काय आहे, हे आहे पोझिशन वेटिंग प्रिन्सिपल. म्हणजे काय की प्रत्येक बीटचं काहीतरी काय आहे, एक वेट आहे स्पेसिफिक. त्याला आपण म्हणतो वेटेड कोड. वेटेड मध्ये बघा होते, जेवढीही बायनरी आहे सगळीचे सगळे वेटेड मध्ये जातात. जेवढेही बायनरी कोड्स आहेत ते सगळेचे सगळे वेटेड मध्ये जातात. आणि एक येते तुमचा बीसीडी कोड. बीसीडी कोड इज अ वेटेड कोड. कसं राहते बीसीडी याबद्दल आपण डिस्कस करू. नेक्स्ट आहे नॉन वेटेड. नॉन वेटेड म्हणजे जे वेटिंग प्रिन्सिपलला फॉलो करत नाही. जिथे पोझिशन वेटेड जे आहे प्रत्येक बीटची जी पोझिशन आहे याला स्पेसिफिक वेट राहत नाही, ते आहे तुमचे नॉन वेटेड कोड. याच्यात पहा कुठले येतात, याच्यात येते XS3 कोड आणि येतो तुमचा ग्रे कोड. सोबत हा 5 बिट बीसीडी. हा आपल्या एवढा कामाचा नाही, आपल्या कामाचे हे दोन आहे जे आहे XS3 कोड आणि आपल्या कामाचा आहे ग्रे कोड. हे कुठले कोड आहे, हे आहे तुमचे नॉन वेटेड कोड. ओके, आपण पहिला टाइप पाहिलं वेटेड काय असते आणि नेक्स्ट आहे नॉन वेटेड काय राहते. नेक्स्ट आहे या ठिकाणी जर बघत असेल तर आपण एक पहिले सेल्फ कॉम्प्लिमेंटिंग के आधी बघू सिक्वेन्शियल कोड काय राहते. सिक्वेन्शियल बघा, सिक्वेन्शियल कोड आहे 8, 4, 12 कोड और XS3 कोड आर दी सिक्वेन्शियल कोड. सिक्वेन्शियल म्हणजे काय मला एक सांगा. जर मी डेसिमलची गोष्ट केली, डेसिमल मध्ये सांगतो आणि मग त्याला बायनरी घेऊ. मला एक सांगा, मी जर म्हटलं 1 नंतर काय असते 2, 2 नंतर 3, 4, 5, 6. आता हे सगळेच्या सगळे काय आहे तुम्ही पहा सिक्वेन्सनी आहे. सिक्वेन्स म्हणजे काय, याच्या नंतरचं काय आहे आधीपेक्षा कशाने राहणार आहे, एक बिटने काय ते मोठा राहतो. और या ठिकाणी एकने काय मोठा आहे, एकने काय मोठा आहे. याच्यानंतर हा काय 5 काय आहे 4 पेक्षा एकने मोठा आहे. याला म्हणतो आपण सिक्वेन्शियल कोड. जर तुमचा काय असेल तो नेक्स्ट कोड आहे, जो नेक्स्ट कोड आहे तो प्रीवियस पेक्षा 1 नी जर ग्रेटर असेल, नेक्स्ट कोड जो आहे तो प्रीवियस पेक्षा 1 नी जर ग्रेटर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो सिक्वेन्शियल कोड. नेक्स्ट आहे तुमचा या ठिकाणी एरर डिटेक्टिंग अँड करेक्टिंग कोड. आता पहा, जेव्हा तुम्ही डेटा ट्रान्समिशन करता, जेव्हा काय करता डेटा ट्रान्समिट करता, ऑफकोर्स देयर इज अ पॉसिबिलिटी ऑफ ऑकरन्स ऑफ एरर. एखादा हे 0 चा 1 झाला, जर मी सेंड करताना 1 पाठवला आणि रिसीव्ह करताना 0 आला, याला जे आहे डिटेक्ट करायसाठी आणि करेक्ट करायसाठी जे कोड्स असतात ते असतात तुमचे एरर डिटेक्टिंग अँड करेक्टिंग कोड, ज्याला आपण म्हणतो पॅरिटी अँड हमिंग कोड. एक राहते तुमचा पॅरिटी कोड आणि दुसरा काय राहते हमिंग कोड. नेक्स्ट आहे रिफ्लेक्टिव्ह अँड सायक्लिक. दोन्ही याला कंबाईन सांगतो. रिफ्लेक्टिव्ह मध्ये जर तुम्ही पाहता रिफ्लेक्टिव्ह म्हणजे काय, रिफ्लेक्टिव्ह म्हणजे काय की हे काय होणार रिफ्लेक्ट होणार. रिफ्लेक्ट होणार म्हणजे काय, या ठिकाणी काय राहणार, हे राहणार मिरर इमेज. हे काय राहणार, हे राहणार हे मिरर इमेज. आता हे जर मिरर इमेज राहणार, मिरर इमेज की जर एकमेकांची मिरर इमेज राहणार तर हेच कोड जे आहे जे रिफ्लेक्टिव्ह आहे तेच तुमचे सायक्लिक राहणार. सायक्लिक म्हणजे काय की जर तुम्ही पाहत असाल तर हा कोड इथनं सुरू झाला, इथे आला, पुन्हा जर हाच वापस येतो, याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो सायक्लिक कोड. कसं राहते काय राहते डिटेल मध्ये पाहू, जसा ग्रे कोड वगैरे. ओके, आता एक लास्ट तुमचा
कायला सेल्फ कॉम्प्लिमेंटिंग कोड. ठीक आहे. सगळ्यात सिंपल मध्ये सांगतोय, बिलकुल याला कॉम्प्लिकेटेड करायचं नाही. हे खूप जे आहे डेप्थ मध्ये, हे खूप जास्त डेप्थ मध्ये आहे आणि आपल्या एक्झाम साठी जर बघत असेल तर एवढ्या डेप्थची आपल्याला गरज नाही. याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफिक काही कोडची गरज आहे. ते कुठले कोड आहे ते सांगतो. एक तुमचा BCD कोड आपल्या कामाचे, नेक्स्ट आहे तुमचा XS3 कोड आणि नेक्स्ट आहे तुमचे ग्रे कोड. हे मोस्ट इम्पॉर्टंट कोड आहे ॲज पर द एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. जर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जर पास असेल तर XS3 कोड, ग्रे कोड आणि BCD कोड हे मोस्ट इम्पॉर्टंट होऊन जातात. ओके. तर इथे पाहू की सेल्फ कॉम्प्लिमेंटिंग काय. एका सिंगल सेंटेन्स मध्ये मराठी त्याच्या बाजूला जर जागा असेल तर तिथे लिहायचे, इथे लिहायचं जर सम ऑफ ऑल वेट्स इज 9. सम ऑफ ऑल वेट्स आपण म्हटलं वेटिंग प्रिन्सिपल पाहिलं ना. पण काय असते, प्रत्येक पोझिशनचा काय वेट राहते. जर तुम्ही काय करायचं, त्यांची जर सम करत असेल, ती जर 9 येत असेल तर त्याला आपण म्हणत असतो सेल्फ कॉम्प्लिमेंटिंग कोड. त्याला आपण म्हणत असतो सेल्फ कॉम्प्लिमेंटिंग कोड. पाहिजे कोणते कोणते कोड आहे. 2 4 2 1 ऍडिशन करायला गेले 2 + 4 6 + 2 8 + 1 9. इथे 5 2 1 1 काय ना 5 + 2 7 + 2 तुमचे काय झालं 9. XS3 काय करता, प्रत्येक याच्यात काय करता तुम्ही 3 3 ऍड करता. सम करता किती होणार आहे 9 होणार. सम करायला काय होत असते, या ठिकाणी काय होत असते 9 होत असते. तर आता यातले सगळे जे आपल्याला आपल्यासाठी जे कामाचे कोड्स आहे ते या ठिकाणी बघू. सगळ्यात पहिला कोड आहे आपला सगळ्यात पहिला जो कोड आहे असा आणि ज्याला इम्पॉर्टंट म्हणतोय मी तो आहे BCD कोड. आता BCD कोड काय, BCD चा फुल फॉर्म बघायचा. BCD चा फुल फॉर्म काय आहे, बायनरी कोडेड डेसिमल. याला म्हटलं नोट करायचा. हा काय तुमचा हा आहे बायनरी कोडेड डेसिमल. आता हा बायनरी कोडेड डेसिमल नक्की काय राहते की कुठल्याही डेसिमलला तुम्ही काय करताय कोडेट करताय कशामध्ये, बायनरी मध्ये. आता पहा डेसिमल नंबर किती पॉसिबल आहे. डेसिमल नंबर पॉसिबल आहे 0 to 9. जर मी एका बिटची गोष्ट करतो डेसिमलच्या वर, जर डेसिमलचे नंबर किती पॉसिबल आहे 0 to 9 नंबर्स असतात डेसिमल मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतरचा एक नंबर काय हायर, जर तुम्ही 10 पकडला 10 पण येत असतो. पण 10 किती बिट झाला, 2 बिट झाला. 0 to 9. तर या ठिकाणी पहा BCD कोड मध्ये काय करतात, प्रत्येक बिटला कशाच्या डेसिमलच्या रिप्रेझेंट करता तुम्ही 4 बिट बायनरी मध्ये. इथे काय रिप्रेझेंट करता 4 बिट बायनरी. आता 4 बिट बायनरी पॉसिबल नंबर्स किती झाले, 2n-1. पॉझिटिव्हचीच गोष्ट करेल, बाकी तर गोष्ट नाही करणार. किती पर्यंत 15 पर्यंत शो करू शकता. याच्यात किती पर्यंत शो करू शकता, 15 पर्यंत. किती 0 to 15 टोटल 16 होतात. टोटल होतात 16. पण तुम्ही कुठपर्यंत शो करू शकता 15 पर्यंत. तर या ठिकाणी बघा की बायनरी कोडेड डेसिमल मध्ये कसा 0 1 2 3 4 5 6 7 8 9. मी याला शो करतो 0 0 0 0 0 0 0 1. तुम्ही काय करताय, प्रत्येक डेसिमलला काय केलं रिप्रेझेंट केलं. डेसिमल कुठून कुठपर्यंत वाचलं 0 to 9. 0 to काय आहे 9. मला एक सांगा, हे जे दिसतं नाही तुम्हाला, हे एवढेच तुमचे व्हॅलिड BCD कोड्स आहे. हे काय आहे, याला आपण म्हणतो हे आहे व्हॅलिड BCD कोड. BCD कोड मध्ये फक्त तुम्ही शो करू शकता 0 to 9. सर आता क्वेश्चन आहे मला ना, इथे माझ्याकडे एक नंबर आहे 50 ला मला शो करायचा आहे BCD मध्ये. 50 ला काय करायचं आहे, शो करायचं आहे BCD मध्ये. 50 ला कसं काय शो करणार, हा 0 0 चा काय लिहिणार 0 0 0 0. प्रत्येक डेसिमल बिट ला रिप्रेझेंट करतो 4 बिट बायनरी मध्ये.
1015 बनला माझा बीसीडी कोड. बनला माझा काय बीसीडी कोड. तर या ठिकाणी पहा हे सगळीच्या सगळी काय व्हॅलिड बीसीडी कोड आहे 0 ते 9 पर्यंतचे. मग इनव्हॅलिड कोणते? इनव्हॅलिड कुठले? तर या ठिकाणी 1 0 1 0 10 1 0 1 1 11 1 1 0 0 12 1 1 0 1 13 14 आणि हे काय 15. हे काय आहे इनव्हॅलिड बीसीडी कोड. हे काय इनव्हॅलिड बीसीडी कोड. एक्झाम मध्ये इथेच क्वेश्चन येते. एक्झाम मध्ये काय आहे याच ठिकाणी काय येते क्वेश्चन येते. क्वेश्चन काय येते विच ऑफ द फॉलोइंग इज इनव्हॅलिड. विच ऑफ द फॉलोइंग इज इनव्हॅलिड बीसीडी कोड. ओके. तर हा पहिला आपण आपला सगळ्यात पहिला कोड ज्याचं नाव आहे बीसीडी कोड जे म्हटलं तर कामाचे. नेक्स्ट आपला कामाचा कोड आहे आता बा नेक्स्ट बा कामाचा कोड कोणता आहे. नेक्स्ट कोड आहे त्याचा सेकंड XS3 कोड. जर मी XS3 कोड बद्दल बोलत असेल जर मी XS3 कोड बद्दल जर बोलत असेल तर इथे पहा काय एक नॉन वेटेड. नेक्स्ट हा कुठला आहे या ठिकाणी जर पाहिला तर हा आहे सेल्फ कॉम्प्लिमेंटिंग. नेक्स्ट आहे तुमचा सिक्वेन्शियल. नेक्स्ट आहे तुमचा सिक्वेन्शियल. पहा काय XS3 कोड बनते कसं आहे बा. XS3 कोड नेहमी तुमचा बनते और याला म्हणतो बघा XS3 कोडला म्हणतात नॉन वेटेड बीसीडी कोड. नाव लक्षात घ्यायचं. मी म्हणून याला तसंच ठेवलेलं. मी म्हणून काय केलं याला तसंच ठेवलं. पहा काय XS3 कोड कोणता आहे नॉन वेटेड बीसीडी कोड. म्हणजे काय नॉन वेटेड म्हणजे काय तुम्ही काय केलं आहे पहा जो प्रत्येक काय केलं होतं बीसीडी ने काय केलं तुम्ही बघा. बीसीडी ने काय केलं होतं बीसीडी मध्ये तुम्ही काय केलं होतं की प्रत्येक असा जर आहे तुम्हाला 41 दिला तुम्ही काय केलं तर हाय डेसिमलचा याला काय लिहिला 0001 याला काय लिहितो 4 ला 0100 तुम्ही याला लिहिलं. आता XS3 मध्ये काय करा प्रत्येक बीसीडी मध्ये प्रत्येक डिजिटच्या बीसीडी मध्ये याच्यात काय करता ऍड करता 3 0 1 1 याच्यात किती ऍड करता 0 1 1. हा काय बनते हा बनते तुमचा 0 1 0 0 आणि हा काय बनते तुमचा हा बनते 1 1 1 1. ओके. तर हा काय बनला हा बनला तुमचा XS3 कोड. XS3 म्हणजे काय XS3 पहा मी काय नॉन वेटेड बीसीडी. इथे काय होतं वेट होतं प्रत्येकाचं. तुम्ही काय केलं 3 ऍड करून दिलं. तुम्ही काय केलं 3 ऍड केला. कोणता 3 बायनरी वाला 3. ठीक आहे. तुम्ही काय केलं बायनरी वाला 3 प्रत्येक याच्यात काय करून दिला ऍड करून दिला. त्याला आपण म्हणतो XS3. तुम्ही इन ऍडिशन काय केलं 3 काय केलं ऍड केलं. तर या ठिकाणी पण पहा XS3 कोड मध्ये पण काय बनतात XS3 कोड मध्ये पण काही व्हॅलिड XS3 काही इनव्हॅलिड XS3 कोड बनतात. तर व्हॅलिड आणि इनव्हॅलिड बघा कोणते कोणते आहे. मला ना याचा XS3 कोड बनवायचा. मला ना याचा XS3 कोड बनवायचा. मी काय करणार याच्यात 3 ऍड केलं. 3 ऍड केलं तर काय 0 0 1 1 बनला. याच्यात जर 3 ऍड केलं तर काय 0 1 0 0. नेक्स्ट काय म्हणते 0 1 0 1 0 1 1 0. नेक्स्ट बनते 0 1 1 1. नेक्स्ट बनते तुमचा 1 0 0 0. नेक्स्ट बनते तुमचा एक मिनिट या ठिकाणी आपण कुठपर्यंत ऍड केला इथे. नेक्स्ट पहा नेक्स्ट बनते तुमचा 1 0 0 1. याच्यानंतरचा बघा बनते याच्यानंतरचं बनते 1 0 1 0. नेक्स्ट पहा याच्यात काय केलं 3 ऍड केला तर 1 0 1 1. नेक्स्ट बघा याच्यात काय बनला याच्यात ऍड केला तर 1 1 0 0. हा पण कोड सिक्वेन्शियल झाला. हा एक कोड सिक्वेन्शियल झाला. XS3 कोडला काढला सिक्वेन्शियल. सिक्वेन्शियल म्हणजे काय त्याच्यानंतरचा जो डिजिट आहे तो प्रिव्हियस पेक्षा किती असणार आहे 1 ने असणार आहे.
नेक्स्ट कोड आहे तो प्रीवियस पेक्षा कितीने आहे, 1 ने काय आहे, ग्रेटर आहे. जो सक्सिडिंग आहे, जो सक्सिडिंग कोड आहे तो काय असते, प्रिसिडिंग पेक्षा काय असते, ग्रेटर दॅन असते 1. तर हा कोड कोणता झाला, सिक्वेन्शियल झाला. पुन्हा याची सम जर केली तर किती येते, 9 येत असते. x3 आहे ना, तुम्ही काय केली, जर सम केली तर काय येते, 9 येते. तर आता इनव्हॅलिड बीसीडी कोड कुठले, सर इनव्हॅलिड x3 मी म्हणतो आहे इनव्हॅलिड x3 कोड्स पा इनव्हॅलिड कोणते, काही करा 0 0 0 0 हा कोड तर पॉसिबलच नाही x3 मध्ये. का बरं, कारण तुम्ही जर 3 ऍड केला तर याची सुरुवातच कुठून झाली, 0 0 1 1 पासून. पॉसिबल आहे का हा, नाही. नेक्स्ट पॉसिबल कोणता नाही आहे, 0 0 0 1 हाही पॉसिबल नाही आहे. नेक्स्ट आहे 0 0 1 0 हा पॉसिबल नाही आहे. पण त्याच्यानंतरचा पॉसिबल, त्याच्यानंतरचा काय आहे, इथे x3 कोड काय पॉसिबल आहे. आता हा इथपर्यंत दाखवला, त्याच्यानंतर हा कुठपर्यंत आला, 12 पर्यंत आला. हा कुठपर्यंत आला, 12 पर्यंत आला. 12 नंतर म्हणजे बा तुम्ही काय केलं, 0 to 9 बीसीडी शो करू शकत होते. त्याच्यात काय केलं, 3 3 ऍड केलं. त्याच्यात काय केलं, 3 3 ऍड केलं. 9 मध्ये 3 ऍड केलं तर किती, 12. 0 मध्ये 3 ऍड केलं तर 3. मग कोणते उरले, 0 1 2 हे तर पॉसिबल नाही x3 मध्ये. आणखी कोणते पॉसिबल नाही आहे, 13 14 आणि कोणते 15. हे काय आहे, हे पॉसिबल नाही आहे x3 मध्ये. पण हे नंबर्स मध्ये सांगितले, हे ऍक्च्युअली बायनरी मध्ये द्यायचे. ओके, बायनरी मध्ये हे आपण 0 चा लिहिला, 1 चा लिहिला, 2 चा लिहिला. 13 चा किती येणार आहे, 1 1 1 0 1. 14 चा किती येणार आहे, 14 चा येणार आहे 1 1 1 0. 15 चा किती येणार, 1 1 1 1. आर इनव्हॅलिड x3 कोड्स. हे काय आहे, हे सगळेचे सगळे काय तुमचे इनव्हॅलिड आहे x3 कोड. नेक्स्ट कोड आहे आपला ग्रे कोड. ग्रे कोड बद्दल बघूया. ग्रे कोड काय आहे, कसा काय ग्रे कोड बनते, बायनरी टू ग्रे कन्वर्जन कसं करतो, और या ठिकाणी कन्वर्जन आपण ग्रे टू बायनरी कसं काय करतो. तर आता बघा, ग्रे कोड काय आहे, ग्रे कोड आहे युनिट डिस्टन्स कोड, और ज्याला आपण म्हणतो सायक्लिक कोड और रिफ्लेक्टिव्ह और नॉन वेटेड कोड. पाय काय, पहिले तर युनिट डिस्टन्स कोड काय. या ठिकाणी जर युनिट डिस्टन्स कोडची जर गोष्ट करतोय तर युनिट डिस्टन्स कोड राहते की याच्यानंतर मी म्हणतोय सक्सिडिंग आणि प्रिसिडिंग नंबर. मी म्हणतो आहे सक्सिडिंग आणि प्रिसिडिंग नंबर. सक्सिडिंग आणि प्रिसिडिंग मध्ये पहा, आपण पहा 0 0 हा आहे, याच्यानंतरचा बघा राहणार आहे, याच्यानंतर जाते 0 1, याच्यानंतर काय ते 0 1. आणि जर मी याच्यानंतरचा बघत असेल तर हा राहते 1 0, और या ठिकाणी हा राहते तुमचा 1 1 आणि 1 1 नंतर राहते 1 0. जर आठवत असेल तर हे काय आहे, हे जे तुम्ही पाहताय 0 0 0 1 1 1 1 0 हे काय होतं तुमचं, हे होतं तुम्ही जेव्हा TMF केला होता तेव्हा हे लिहिलं होतं. आणि तेव्हा मी म्हटले होतं की इथे यूज करतो आपण ग्रे कोड. ग्रे कोड राहते युनिट डिस्टन्स कोड प्रत्येक कोड मध्ये, प्रिसिडिंग कोड मध्ये और सक्सिडिंग मध्ये. सक्सिडिंग और प्रिसिडिंग कुठलाही, सक्सिडिंग और प्रिसिडिंग मध्ये जर तुम्ही गेले तर या ठिकाणी बघा इथे फक्त चेंज आहे एका बीटचा चेंज आहे. इन्क्रीज नाही झाला एका बीटने, एक बीट चेंज झाला फक्त. म्हणून याला म्हणतो आपण युनिट डिस्टन्स. युनिट डिस्टन्स म्हणजे बाकी याच्यात काय झालं, याच्यात 1 0 चा बदल, इथे काय झाला, हा 1 तसा राहिला, पण ह्या 0 चा काय झाला बदल. याच्या दरम्यान हा 1 तसा राहिला, फक्त एक चेंज आहे. याला जर तुम्ही बघत असाल याच्यामध्ये, याला आपण एक अजून एक नाव देत असतो, याचं नाव आहे मिनिमम चेंज कोड. याला म्हणत असतो आपण मिनिमम चेंज कोड. याच्यात काय असते, मिनिमम कशाचा, फक्त एका बीटचा चेंज होत असते, इन्क्रीज डिक्रीज नाही. याला म्हणतो आपण चेंज होत आहे. त्या कोडचे फक्त आपल्याला नाव लक्षात घ्यायचे, युनिट डिस्टन्स कोड. प्रत्येक यात काय एकाचा चेंज आहे. सायक्लिक कोड. नेक्स्ट आहे तुमचा रिफ्लेक्टिव्ह कोड, आणि हा होता नॉन वेटेड. पावर वेटेड आहे का, हा काय तुमचा नॉन वेटेड. तर हा कोड बनते कसा, इथे पहा, जर मला एक बायनरी दिलेलं आहे, ठीक आहे, मला दिलेलं आहे बायनरी 1 0 1 0 1 1. जर मला म्हटलं की कन्वर्ट करा ग्रे मध्ये, कन्वर्ट काय करायचं ग्रे मध्ये, बायनरी टू
ग्रे कन्वर्जन करायचं आहे, तर ग्रे कन्वर्जन करत असताना सगळ्यात पहिले एमएसबी ला काय करायचं, तसंच ठेवायचं 1 ला. या ठिकाणी काय करायचं, सगळ्यात पहिले काय करायचं, एमएसबी ला काय करायचं, तसंच ठेवायचं. आता या ठिकाणी मग काय करायचं, 1 आहे ना, हा याच्यासोबत करायचा XOR, याच्यासोबत करायचा XOR. 1 XOR 0 काय होतं तुमचा, या ठिकाणी 1. नेक्स्ट हा याच्यासोबत करायचा XOR, 0 XOR 1 काय होते 1. नेक्स्ट याच्यासोबत करायचा XOR, 1 XOR 0 तुमचा करायचा 1. नेक्स्ट इथे आलो, इथे जर आलो, या ठिकाणी केला XOR 0 XOR 1 काय मिळते 1. नेक्स्ट आहे 1 XOR 1 काय केला, इथे मिळाला तुम्हाला 0. 1 XOR 1 काय मिळाला 0. त्याच्यात पहा काय करता तुम्ही, याच्यात करता XOR कोणासोबत, जेव्हा बायनरी टू ग्रे करायचा, तर बायनरी टू जेव्हा ग्रे करा तेव्हा तुम्ही XOR काय करता, XOR करता ऍडजसंट सोबत. जो आहे नेक्स्ट वाला जो आहे इथनं एमएसबी पासून सुरू करता, त्याच्यानंतरचा जो आहे त्याच्यासोबत XOR केला. नेक्स्ट याच्यानंतर त्यासोबत तुम्ही काय केला, XOR केला. इथे काय करता, प्रत्येक वेळेस काय करता, XOR करता. जेव्हा तुम्हाला कन्वर्जन करायचं आहे बायनरी टू ग्रे, नेक्स्ट कन्वर्जन आहे. जर मला आता काय केलं, मला पहा मी याला उलटा करतो, मला काय दिलाय ग्रे दिलेला आहे, पहा याच्याकडे मला काय दिलाय ग्रे दिलाय, मला पाहिजे बायनरी. पहा मला हा ओरिजिनल मिळाला पाहिजे, हा ओरिजिनल मिळाला पाहिजे. मी एक्झॅक्ट याचाच करतो उलटा, ग्रे टू करायचा बायनरी, ग्रे टू बायनरी पहा कसा होत असतो. या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल, जर या ठिकाणी बघत असाल तर हा पहा कसा होते, या 1 ला ठेवता असाच, या 1 ला काय केलं असाच ठेवलं. जो एमएसबी आहे, जर पहिले पण काय केलं तर एमएसबी ला काय ठेवलं तसे. आता तुम्ही काय करता, हा जो आहे एमएसबी चा याच्यासोबत घेतला XOR ऍडजसंट जो आहे इथे याच्यासोबत काय घेतला XOR घेतला. XOR घेतला 1 XOR 1 किती झाला 0 झाला, याला लिहिलं असा 0. ठीक आहे. नेक्स्ट 0 चा काय करणार आहे, XOR करणार आहे 1 सोबत. 0 XOR 1 काय असते 1 होत असते. नेक्स्ट 1 XOR 1 XOR जर मी केला 0 तर 1 XOR सॉरी 1 किती आला तुमचा आला 0. नेक्स्ट पुन्हा 0 XOR 1 तर इथे काय होणार, हा काय दिले, हा होता तुमचा 1. नेक्स्ट 1 XOR 0 जर केला मी तर काय मिळते, मला किती मिळते 1 मिळते. तर पहा कसा केला, या ठिकाणी याला थोडासा जे आहे स्पेसिफिक इथे लिहितो 1 1 1 1 इथे होते 1 काय 0. पहा कसा केला, याला काय केला एमएसबी ला मिळाला तसा 1 ला, याचा XOR केला याच्यासोबत आणि लिहिला याला खाली. ओके. नेक्स्ट याचा XOR केला याच्यासोबत आणि याला लिहिला खाली. हा काय झाला 0 XOR 1 1. नेक्स्ट याचा XOR केला याच्यासोबत, याला लिहिलं कुठे खाली 1 XOR 1 0 0 XOR 1 काय असते तुमचा 1 आणि 1 XOR 0 काय असते तुमचा, या ठिकाणी होत असते तुमचा 1. पहा तुम्हाला काय मिळाला, ओरिजिनल परत मिळाला. ओरिजिनल काय मिळाला, परत मिळाला. असं काय करता तुम्ही कन्वर्जन करता, बायनरी टू ग्रे कन्वर्जन, और या ठिकाणी कन्वर्ट करताय ग्रे टू बायनरी.